एस पी साहेबाची आपली भेट झाली ती. एस पी साहेबांनी LCBला गुन्हा देखील वर्ग केला होता आणि त्यांनी पथक तयार करून तात्काळ बाहेरगावी पाठवणार देखील होते आज संध्याकाळपर्यंत आरोपींना आणण्यासाठी. कोण आरोपी ते नाव नाही सांगितले. मग ते पथक जाणार होतं त्यांच्यावर ज्यांच्यावर त्यांना डाऊट आहे त्यांना त्यांनी आपण सांगितलं त्यांना मीना साहेबाची बदली झाली तर ते म्हणले LCBला गुन्हा वर्ग करू. LCBला गुन्हा वर्ग करू म्हणलं. आमचं जरा हे झालं बोलणं झालं सगळं. बोलणं झाल्याच्यानंतर ते बाहेर येऊन तुम्हाला बाईट दिल्याच्यानंतर मी ते PI कुलकर्णी साहेब म्हणून त्यांनी बोलवलं म्हणून भेटायला गेलो तर ते इकडे त्यांनी 20 पार्सन केलं. ते त्वरित दवाखान्यात घेऊन आले. आता ॲडमिट केलं आहे. आता ते ICUमध्ये नेणार आहेत. ते जे पेलेलं असतं ते बाहेर काढायचं असतं ते सगळे शरीरामधून ते बाहेर काढून कळण आपल्याला काय झालं ते. मात्र 18 महिन्यापासून वारंवार पोलिसांनी तुम्हाला आश्वासनं दिले. अधीक्षक साहेब नवीन आलेत नाही. 2-4 महिने झाले यांना. हे IPS आहेत. पहिले जे होते ते ट्याम्याच होते. दोन्ही बी नौकरच होते. पण यांनी पण अनेक वेळा आश्वासन दिले. नाही ह्याने आश्वासन दिलं मग ह्यांनी फाईलपर्यंत पोहोचलेत ना. लाचच्या ज्या टायमाला आपल्याला जे गरज आहे तिथपर्यंत हे पोहोचलेत. आज उद्या 2 दिवसात आरोपी आणतो म्हणले होते. विश्वास असताना देखील असं टोकाचं पाऊल का उचललं. आता लेडीज मिळत नाही म्हणून न्याय मिळत नाही. तिची कंडिशन आता सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली. ते डेली मीडिया ट्रायल पुन्हा तिला ते लेकराचे शिकवण करीन का पोलीस स्टेशनला चक्र आणीन. आता पोलीस स्टेशनला चक्र आणणं बी सोपं नाही. आमचं का परई आणि केज 65 किलोमीटर अंतर आहे. लेडीजला कुठवर जाणार एकटी. आम्ही कामात असल्यावर तिला जाता येणार कुठं. आता माझं एवढंच म्हणणं आहे की अधिवेशनात मुद्दा मांडून तात्काळ SIT CID ह्याच्यात लावून द्यावं. सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या तरी देखील सकारात्मक झालेत. मग आता लेडीजचं तुम्हाला तर माहिती लेडीजचं समाधान झालं नाही. आता ती स्वतः खेळती इथपर्यंत. आता SP ऑफिसला नाही म्हणजे IP साहेबाकडे 2दा-3दा आली. नंतर संयम तुटलाय असं वाटतंय का. संयम तिचा तुटला आहे. तत्काळ निर्णय घेण्याची SP साहेबाला गरज आहे. पथक तयार करावं काही बी करावं. तत्काळ त्यांना आरोपींना कोण आहेत ते अटक करावं. अधिवेशन देखील सुरू आहे. अधिवेशनात कोणत्या तरी आमदारांना मुद्दा मांडायला पाहिजे. जे समोर आले त्यांना भेटायला घरी भेटायला ते अगर ताई आहेत सुप्रियाताई अगर पंकजताई आहेत धनुषेठ आहेत ह्यांनी हे मुद्दा मांडावं. या सर्व प्रकारात विचारणा केली का तुम्ही पंकजताई नाव घेतलं म्हणून. ताईसाहेबांनी नाही. ताईसाहेबांना मी एकदा भेटलो होतो तर ताईसाहेब म्हणले की आपण SP साहेबाला बोलू. तेव्हा ते SP तुम्हाला माहिती आहे बारगळ साहेब कसले होते. नाही त्याच्यानंतर 7 महिन्यात आत्ताच्या 7 महिन्यात नाही. ताईसाहेबाशी बोलणं झालं नाही. आरोपी निष्पन्न झालेले आहेत का. आरोपी निष्पन्न नाही. फक्त ते आम्हाला डाऊट आहे त्याच्यावर जातो म्हणले आम्ही. ठीक आहे.